ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। We want justice. 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 कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात IMAने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरांच्या IMAसह IDA, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमिओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कल्याण पश्चिम येथील मुळबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। तत्पूर्वी IMA सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली। तर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केलं जातं? आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभं राहिलं पाहिजे, लोकांसमोर उभं राहणं गरजेचं आहे। आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाकारांसोबत पाठपुरावा करणं आवश्यक आहे, अशा प्रकारची मतंही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहेत। तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे ACP कल्याणजी घेटे यांना देण्यात आलंय। अशी अपील करणार आहोत की डॉक्टरांची जी वारंवार डॉक्टरांवर हिंसाचार होतात आणि हा तर एका महिला डॉक्टरवर झालेला अतिशय म्हणजे निर्घृण हत्या आणि हा प्रकार आहे। त्यासाठी आम्ही सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी एक वेगळा कायदा, एक सेंट्रल लॉ अस्तित्वात आला पाहिजे की जेणेकरून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या माणसांनी 10 वेळा विचार करायला पाहिजे, त्याला कडकमध्ये कडक शिक्षा झाली पाहिजे की दुसऱ्या वेळी डॉक्टरकडे बघताना त्यांनी आदरानेच पाहिलं पाहिजे आणि डॉक्टरांचा हिंसाचार बंद झाला पाहिजे। आणि महिला डॉक्टर ज्या रात्रपाळीचे कामं करतात किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक नाईट ड्युटीज करतात, अशांना सुरक्षा मिळण्यासाठी तिथे सुरक्षा पाहिजे, तिथे CCTV कॅमेराज लावलेले पाहिजेत, सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत। जशी विमानतळावर सुरक्षा असते सेफ झोन म्हणून, तसे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत अशी सरकारकडे विनंती आहे। आणि ही जी घटना झालेली आहे आणि अशा आधी पण घटना झालेल्या आहेत त्याची निष्पक्षपणे चौकशी करून यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा केसेस चालून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा तो आरोपी पुढच्या वेळी गुन्हा करताना विचार करेल की आपल्याकडे अशी शिक्षाचं प्राविधान आहे आणि आपण हा गुन्हा करावा का। 9 ऑगस्टच्या रात्री कलकत्त्याच्या RG कार मेडिकल कॉलेजमध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट शिकत असलेल्या मुलीवर, डॉक्टरवर अतिशय पाशवी अत्याचार झाले आणि त्यानंतर त्या घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांवर पण सरकारने खूप अन्याय अत्याचार केले आणि तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या घटनांनी अतिशय दुःखी होऊन आम्ही सगळेजण ह्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। त्यासाठी पूर्ण देशभर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यासोबत आमच्या कल्याणमध्ये होमिओपॅथिक असोसिएशन, आयुर्वेदिक असोसिएशन, डेंटल, फिजिओथेरपी सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद देऊन पूर्णपणे 100% OPD सर्व्हिसेस बंद ठेवलेल्या आहेत। फक्त इमर्जन्सी काम चालू आहे, बाकी सगळे डॉक्टर्स कल्याणचे सगळे हॉस्पिटल्स बंद आहेत। यावेळी IMA कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे, महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड, IDAचे पवन यालगी, केम्पाचे डॉक्टर नीरज पाल, ISAचे डॉक्टर प्रकाश देशमुख, कल्याण फार्मासिस्टचे गणेश शेळके, KHDFCचे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होते, ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्याही लक्षणीय होती। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट,
पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।